अयंगर स्टाईल रवा केक। हा केक करायला खूप सोपा आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सगळ्यात आधी ज्या मोल्ड मध्ये आपल्याला केक करायचा आहे त्याला आधी बटर पेपर लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। तर या मोल्डला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि तूप मी इथे मेल्ट करून घेतलेलं आहे। ते तूप या सगळ्या भांड्याला म्हणजेच मोल्डला लावून घ्यायचंय। बघू शकता तूप हे असं मी मेल्ट करून घेतलंय। आता हे सगळीकडे सगळ्या भांड्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे केक आपला इझिली बाहेर निघेल, जास्त चिकटणार नाही। तर अशा प्रकारे हा मोल्ड ग्रीस करून रेडी आहे। आपण डायरेक्टली यामध्ये केकचं बॅटर ओतू शकतो। तर आता एका बाउल मध्ये आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची। जर जास्त अगदी गोड हवा असेल तर आणखी 2-3 चमचे साखर वाढवायची। अर्धा कप साखरेने केक बऱ्यापैकी गोड होतो। अर्धा कप साखर घेतले, त्यामध्ये अर्धा कप दही घालायचंय। आता दही आणि साखर पूर्ण मिक्स करून घ्यायचे। साखर विरघळेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचंय। साखर आता दह्यामध्ये पूर्णपणे विरघळले। आता यामध्ये घालायचे तूप। त्याच कपाने अर्धा कप मेजर करून तूप घेतले। तूप सुद्धा मी मेल्ट करून घेतलेलं आहे। तूप जर वापरायचं नसेल तर तेल वापरू शकता किंवा बटरही वापरू शकतो, पण रवा केकला तुपामुळेच एकदम छान चव येते। तर आता हे पूर्ण मिक्स करायचंय। आता या स्टेजला तूप आणि दही हे वेगवेगळं दिसतंय। हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। पूर्ण इमल्सिफाय करून घ्यायचंय या मिश्रणाला। तर बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण पूर्ण एकजीव झालेलं आहे। आता बटर आणि तूप हे वेगवेगळं दिसत नाहीये। पूर्ण सिल्की स्मूथ वेल्वेटी असं टेक्स्चर झालेलं आहे। आता यामध्ये घालायचा आहे रवा। इथे मी 1 कप बारीक रवा घेतलाय। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड असेल तर तो हलका मिक्सरला फिरवून घेऊ शकतो। 1 कप बारीक रवा यामध्ये घातलाय। रवा आता पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। रवा सगळा मिक्स करून झाला की यामध्ये घ्यायचंय दूध। टोटल 1 कप दूध आपल्याला या केक मध्ये वापरायचंय। सुरुवातीला मी पाऊण कप दूध घेते। हे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे। तर पाऊण कप दुधातलं पण मी सुरुवातीला थोडंसंच घालते। थोडं मिक्स करायचं आणि मग उरलेलं दूध यामध्ये घालायचं। सगळं दूध चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। तर आता उरलेलं दूध सुद्धा यामध्ये घालूया
आणि हे सगळं मिक्स करूया. अशा प्रकारे पाऊण कप दूध आता आपण या बॅटरमध्ये घातलेलं आहे. हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे बॅटर एकदम असं पातळ आहे. आता हे मिश्रण आता असंच 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय, म्हणजे रवा त्यामध्ये चांगला मुरेल. तर बरोबर 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता मिश्रण आता आधीपेक्षा जरासं घट्ट झालेलं आहे. रवा चांगला त्यात मुरलेला आहे. थोडं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये चाळण ठेवायचे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला घ्यायचंय अर्धा कप गव्हाचं पीठ. हे पीठ आपल्याला सगळं चाळून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये घालायचंय अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून बेकिंग सोडा. मेजर करताना बोटाने पूर्ण प्लेन असं करून, हे बघा दाखवते त्या पद्धतीने पूर्ण प्लेन करून मेजरमेंट करून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आता चाळणीमध्ये आपण गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जे घेतलंय ते पूर्ण चाळून घ्यायचंय. हे आपण डिरेक्टली ज्या बाउलमध्ये रव्याचं जे बॅटर आहे त्यामध्येही चाळू शकतो, पण माझा बाउल जरा लहान आहे त्यामुळे मी सेपरेटली चाळून घेणार आहे आणि मग त्या बाउलमध्ये ऍड करणार आहे. पीठ चाळून घेतल्यामुळे ना गव्हाच्या पिठातले काही गुठळ्या असेल, काही कचरा असेल तो निघून जाईल. आता चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्या रव्याच्या बॅटरमध्ये घालायचंय. आणि हे सगळं एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातल्यानंतर ना हे एकदम हळूहळू आणि हलक्या हातानेच मिक्स करा. अगदी जोरात मिक्स केलं ना तर केक आपला जेव्हा आपण बेक करायला ठेवू तेव्हा खाली बसेल, एकदम असा फुलणार नाही तो केक. त्यामुळे एकदम हळूहळू हलक्या हातानेच ते मिक्स करून घ्यायचंय. बघू शकता गव्हाचं पीठ वगैरे सगळं आता मिक्स करून झालं. तर यामध्ये घालायचं आपलं उरलेलं पाव कप दूध. सुरुवातीला आपण 3/4 कप म्हणजे पाऊण कप दूध घातलं होतं. आता यामध्ये उरलेलं पाव कप दूध घालायचंय. आणि व्हॅनिला एसेन्स मी घालते ते 4 ड्रॉप असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. तर हे सगळं पुन्हा आता मिक्स करून घ्यायचंय. तर टोटल 1 कप दूध आपण इथे वापरलेलं आहे. सगळं आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे. अजिबात कसल्या गोठळा नाहीत, एकदम स्मूथ टेक्स्चर आहे. मिक्स करून झालं की अजिबात वेळ वाया न घालवता हे आपल्याला केकच्या मोल्ड मध्ये घालायचं आहे. केकचा मोल्ड किंवा ट्रे जो आहे तो आपण आधीच रेडी करून ठेवला होता, त्यामुळे सरळ हे मिश्रण ओतायचं त्याच्यात.
मिश्रण या मोल्डमध्ये ओतलं की थोडंसं टॅप करायचं, म्हणजे त्यामध्ये काही एअर बबल्स असतील, एअर गॅप असेल तर तो निघून जाईल. आणि ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्रीला 40 to 45 मिनिट्स हा केक बेक करायला ठेवायचा आहे. आणि सुरुवातीला 10 मिनटं आधी ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आहे. कढईमध्ये जर करत असेल कढईसुद्धा प्रीहीट करायची आणि अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती 40 ते 50 मिनटं हा केक बेक व्हायला लागू शकतो. अधेमध्ये हा केक ना टूथपिक घालून चेक करायचा. जर थोडासा ओलसरपणा लागत असेल तर आणखी 5 मिनटं केक हा बेक करून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. मधून या केकला क्रॅक पडलाय, याचाच अर्थ की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट बनलं होतं. केक व्यवस्थित फुललाय. ओव्हनमध्ये काढून मी हा बऱ्यापैकी थंड करून घेतलाय. एकदम पण थंड नाही झालाय, हलका आतून तो गरम असणार आहे. आता ह्या चाकूने बाजूच्या सगळ्या कडा मोकळ्या करून घेते आणि याला बटर पेपर लावला असल्यामुळे हा केक इझिली निघणार बाहेर. बघू शकता एकदम इझिली केक निघाला आहे. बटर पेपर सुद्धा मी आता काढून टाकते. केकला जाळी सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे. केक आता आपण कट करून बघूयात. बघू शकता एकदम परफेक्ट मऊ मऊ केक असा झालेला आहे. तर अशा प्रकारे अयंगर स्टाईल रवा केक तयार. तुम्ही सुद्धा हा केक नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.